नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तर गणपती बाप्पाचं आगमन झाल्याच्या नंतरच 2 ते 3 दिवसामध्ये जे काही महालक्ष्मी असतील तर बऱ्याच जागी त्यांना गौरी सुद्धा म्हणतात, काही जागी महालक्ष्मी म्हणतात। तर त्यांचं जे काही आगमन असेल तर ते उद्या या ठिकाणी होते, म्हणजे जे काही जस्ट गौरी आव्हान असेल तर ते उद्या आहे आणि परवा दिवशी जो काही असेल तर तो गौरी पूजनाचा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम चालू होतो। तर त्याच्या निमित्त जी काही डिझाइन असेल तर ती आज आपण या ठिकाणी क्रिएट केलेली आहे। डिझाइन मी या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर नेहमीप्रमाणे झूम करून या ठिकाणी तुम्हाला दाखवते। तर त्याचं जे काही बॅकग्राऊंड असेल तो, त्याच्यासोबतच जो गौरी मातेचा पीएनजी असेल तो आणि सोबतच बाकीचे जे काही स्ट्रक्चर असेल ते तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। तर एकदम जबरदस्त डिझाइन आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे आणि या डिझाइनची पील फाईल, पीएनजी फाईल जे काही असेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। तर डाउनलोड करते वेळेसला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील समजा, किंवा तुम्हाला जर माझ्यासोबत काही गोष्टी शेअर वगैरे करायच्या असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। तर माझे जे काही इंस्टाग्रामचा हँडल असेल किंवा जे काही आयडी असेल तर ती या ठिकाणी आता तुमच्या स्क्रीनवर शो होत असेल। तर अशा 5 आयडी आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉलो सुद्धा करू शकता। काही रील्स वगैरे मी अपलोड करत असतो ते सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता आणि बाकी काही माहिती जर तुम्हाला या ठिकाणी विचारायची असेल ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकता। तर आता जाऊयात आपण आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। तर मटेरियलसाठी मी या ठिकाणी जे काही फोल्डर असेल तर फोल्डर ओपन केलेला आहे। तर फोल्डरचं नाव बघू शकता, गौरी पूजन 01 अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिलेलं आहे। म्हणजे हा जो काय असेल तर आपला पहिला व्हिडिओ आहे। मी प्रयत्न करेल की उद्याच्याला सुद्धा आपण अजून एक व्हिडिओ तयार करावा म्हणून। तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की पुढचे जे काही व्हिडिओची डिझाइन असेल ती डिझाइन कशा पद्धतीने क्रिएट करायची आणि पुढचा व्हिडिओ करायचा का नाही ते तुम्ही सुद्धा मला या ठिकाणी कळवू शकता। बाकी या ठिकाणी पूर्ण जे काही पीएनजीज असतील ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे जे काय असेल तरी फायनल बॅकग्राऊंड आहे, म्हणजे याच्यामध्ये जे काही गोष्टी असतील तर या ठिकाणी वर बघू शकता एक मंदिराचा जो काही पार्ट असेल तो मी या ठिकाणी यूज केला आहे। तर हे मर्ज करून मी बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे आणि जे काही खुलं बॅकग्राऊंड असेल ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिले। सोबतच जो काही गौरी मातेचा पीएनजी असेल हा पीएनजी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर पीएनजीची क्वालिटी बघू शकता, 8.5 MB चा जो काही असेल तर हा मी या ठिकाणी पीएनजी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर अशा पद्धतीचे नेम प्लेट, त्याच्यानंतर मॉडेलचं नाव वगैरे, त्याच्यानंतर हा जो काही टेक्स्ट असेल हा सुद्धा मी या ठिकाणी फॉन्ट नवीन आहे तो सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। त्याच्यासोबतच बाकीचे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या या ठिकाणी प्रोव्हाइड केल्यात आणि सर्वात शेवटी अजून एक जे काही प्लेन बॅकग्राऊंड असेल तर ते प्लेन बॅकग्राऊंड सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिले, जेणेकरून तुम्ही वाढदिवसाची डिझाइन असेल किंवा अजून दुसरी कोणती डिझाइन वगैरे तुम्हाला क्रिएट करायची असेल त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यानंतर फायनल जी काही डिझाइन होणार असेल तर ती काहीशा अशा पद्धतीची या ठिकाणी दिसणार आहे। तर सर्व जे काही गोष्टी लागणार असतील त्या गोष्टी मी या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, जे काही डिझाइन असेल तर ती तयार करण्यासाठी आपल्याला जायचे पिक्सेल लॅबमध्ये। तर पिक्सेल लॅब मी या ठिकाणी ओपन करतोय। ओपन केल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे तुमच्या पुढे सुद्धा अशाच पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे। तर हे जे काय असेल या ठिकाणी डिलीट करायचं आहे आणि आता या ठिकाणी जे मी साईज आणि सेटिंग सांगत असेल तर सेम सेटिंग आणि साईज तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत, जेणेकरून मी जे काही तुम्हाला पिंजेस दिले असतील ते तुमचे व्यवस्थित जागी या ठिकाणी सेटअपमध्ये तयार होऊन जातील। जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित सेटअप जर नाही तयार केला तर मी जे काही पिंजेस दिले असतील तुम्हाला तर ते तुम्ही व्यवस्थित यूज नाही करू शकत। त्याच्यामुळे मी जे गोष्टी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका आणि सेम सेटिंग्स तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत। सगळ्यात पहिले या ठिकाणी क्लिक करायचे 3 डॉटवर, त्याच्यानंतर इमेज साईजवर जायचे आणि या ठिकाणी जी काही विड्थ असेल तर विड्थ तुम्हाला या ठिकाणी 5000 सिलेक्ट करायचा आहे आणि जी काही हाईट असेल तर या ठिकाणी तुम्हाला 6000 सिलेक्ट करायचा आहे। म्हणजे जो काही रेशो असेल या ठिकाणी वर बघू शकता 5:6 चा रेशो या ठिकाणी क्रिएट झाला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, मग तुमचा जो काही कॅनव्हास असेल तो चौकोनामधून काहीसा अशा पद्धतीचा झालेला तुम्हाला दिसून जाईल। हा दिसल्याच्या नंतर डबल चौकोन क्लिक करून कलर्स मध्ये यायचं आणि तुम्हाला जो कोणता रंग आवडत असेल तो कलर तुम्ही या ठिकाणी बॅकग्राऊंडला देऊ शकता। त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचे, त्याच्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून ब्राउझर क्लिक करायचे आणि या ठिकाणी तुम्ही जे काही फोल्डर असेल, म्हणजे जे गौरी पूजनाचं मी जे फोल्डर दिलेलं आहे हे फोल्डर तुमच्या मोबाईलमध्ये जिथे कुठे असेल तिथून ते मला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काही पिंजेस दिसत असतील ते तुम्हाला काहीशा अशा पद्धतीचे दिसतील। तर याच्यामधून जे बॅकग्राऊंड दिलं असेल खालचं तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे। सेटिंगच्या ऑप्शनवर या, रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचे आणि दोन्ही तुम्हाला 100% करायचे। तर मित्रांनो, ह्याच्यासाठीच मी सांगितलं होतं तुम्हाला, तुमचा जो काही रेशो असेल तो मी जे सांगितलेली साईज ती सेम साईज ठेवा, तरच तुमच्या जे काही पिंजेस असतील ते फिट टू फिट या ठिकाणी बसणार आहेत, नाहीतर मग तुमची डिझाइन थोडीशी वेडीवाकडी या ठिकाणी होऊ शकते। त्याच्यामुळे ज्यांनी कोणी व्हिडिओ स्किप केला असेल त्यांनी परत एकदा जाऊन मी जे सेटिंग सांगितलेले सेम सेटिंग्स या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे। पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरीवर क्लिक करा, त्याच्यानंतर इथे यायचे आणि मग आता बाकीची जी काही प्रोसेस असेल ती प्रोसेस तुम्ही या ठिकाणी कंटिन्यू मध्ये करू शकता, जसे आपण पहिल्यापासून करत आलो सेम त्याच पद्धतीने। आता तुम्हाला फक्त या ठिकाणी गॅलरीमध्ये जायचे, या ठिकाणी ओपन करायचे आणि जी पीएनजीस तुम्हाला सिलेक्ट करायची असेल तिला राईट क्लिक करा, त्याच्यानंतर साईडला या रिलेटिव्ह साईज आणि दोन्ही 100%, त्याच्यानंतर ही पीएनजी तुम्ही या ठिकाणी लॉक करू शकता। तर सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला बाकी जेवढ्या काही पीएनजीस असतील या ठिकाणी तर ते तुम्ही सगळ्या पीएनजीस या ठिकाणी ऍड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुमच्यापैकी जर काही जण नवीन आले असतील समजा
म्हणजे फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी आपण अशाच पद्धतीचं क्वालिटी मटेरियल आणि सोबतच जे काही युनिक स्टाईलच्या डिझाईन्स असतील तर ते डिझाईन्स आपण या ठिकाणी अपलोड करत असतो. आणि इथून पुढे बरेचशा अजून डिझाईन्स नवीन काही येणार आहेत, त्याच्यामध्ये बड्डेच्या जे काही डिझाईन्स असतील ते आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. त्याच्यासोबतच अजून तुमची जर दुसरी कोणती डिमांड आली समजा तर त्या टाईपचे सुद्धा जे काही व्हिडिओज वगैरे असतील तर ते आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. तर रील्स सुद्धा या ठिकाणी काय अपलोड्स होतील, जसे की आता हा जो काही टेक्स्ट इफेक्ट असेल, हा टेक्स्ट इफेक्ट कशा पद्धतीने दिलाय काय नाही, तर पूर्ण मोठे व्हिडिओज बनवण्यापेक्षा 1-2 मिनिटाच्या जे काही शॉर्ट्स रील्स असतील तर ते सुद्धा मी या ठिकाणी क्रिएट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर ती गोष्टी सर्व पाहायचं असतील तर तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन ते लाल रंगाचं बटन दाबून आपलं चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर मित्रांनो, जे काही पीएनजीज असतील हे लगभग या ठिकाणी लागत आलेलं आहे. तर सर्वात शेवटची जी काही पीएनजी असेल ही या ठिकाणी मी लोगोची पीएनजी या ठिकाणी ॲड केलेली आहे. आणि फायनल बघू शकताय जे जीपीजी मी या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवली होती तर सेम तशाच पद्धतीची जी काही डिझाईन असेल ती या ठिकाणी आपण आता क्रिएट केलेली आहे. आणि आता जे काही लेअर मी तुमच्या पुढे या ठिकाणी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर ह्या सर्व लेअरची जी काही पीएलपी फाईल असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता. आणि मित्रांनो, जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला आहे. मी जे तुम्हाला गौरीपूजनाच्या शुभेच्छा देणारी कमेंट या ठिकाणी केली असेल ती कमेंट ओपन करा, तिला खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर 4 अंकाचा तुम्हाला पासवर्ड दिसेल, तोच पासवर्ड टाकून तुम्हाला तुमची पीएनजी फाईल आणि सोबत जी काही पीएल फाईल असेल ते दोन्ही फाईल्स या ठिकाणी तुम्ही ओपन करू शकता. बाकी व्हिडिओमध्ये कुठेही कसल्या पद्धतीची अडचण वाटली असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा इंस्टाग्रामला जाऊन मेसेज करू शकता. बाकी या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.